कापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुखास तया आठविता मा पुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. जेने निगमवल्ले प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला. छप्पन्न भाषेचा केला से गौरव. भवार नवे नाव उभारली. रवनाचे मीसे बैसावे येऊनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस आहे 22 मे 2026 शुक्रवार. आजचा जो दिवस आहे ना तो जागतिक जैवविविधता दिन आहे. म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. आणि हे कशासाठी आहे की पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आजचा दिवस आहे. आता बघा कधी पण पाऊस पडतो, कधी एकदम गरम होतं. हे सगळं पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. तर आजचा जो दिवस आहे तो म्हणजे त्याचं संतुलन राखण्यासाठी आहे. तसं पर्यावरणाचं संतुलन 365 दिवस राखलं पाहिजे आपण, आहे की नाही. आणि आज आहे आजच्या दिवशी म्हणजे 22 मे 1090 साली मायक्रोसॉफ्ट कंपनीचं पहिलं व्हर्जन विंडोजचं चालू झालं. म्हणजे 3.0. म्हणजे पहिला कॉम्प्युटर जेव्हा आला ना तेव्हा डॉस होता. म्हणजे हाताने टायपिंग करायचं होतं ते पहिले. नंतर मग त्यांनी चित्रमय ऑपरेटिंग सिस्टीम आणली. तर ते पहिलं व्हर्जन त्यांनी 1990 साली लॉन्च केलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीने 1990 साली पहिलं म्हणजे गोरिला नावाचं माकड होतं त्याला शिकवलं कॉम्प्युटर. माकडाला शिकवलं आणि मग त्यांनी बाजारात आणलं. म्हणजे माकड जर का शिकेल तर माणसं नक्की शिकतील, असं त्याच्यामध्ये भूमिका आहे.
तर आजचा जो श्लोक आहे तो 23वा श्लोक आहे. तो 23वा श्लोक मी म्हणतो माझ्या मागे, आपण व्यवस्थित खणखणीत मोठ्याने म्हणायचं आहे. यदीहं वर्तेयं म्हणा, यदीहं वर्तेये जातु कर्मण्यतन्द्रिताः, जातु कर्मण्यतन्द्रिताः मम वर्तमानुवर्तन्ते, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा, मनुष्या पार्थ सर्वशा. मोरे साहेब 23 नंबरचा. तर मी परत एकदा म्हणतो, मग माझ्या मागे आपण म्हणायचं पूर्ण म्हणतो. हा, यदि वर्तेये जातु कर्मण्यतन्द्रिताः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. म्हणा. तर ह्या श्लोकामध्ये म्हणजे भगवंत आपल्याला असं सांगतायत की आदर्श जो मनुष्य आहे त्यांनी कर्म करताना काय काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये जे प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांनी कर्म करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे ह्या श्लोकामध्ये सांगते. तर त्याचा सुरुवात अशी आहे, यदि ह्यनन्न वर्तये जातु कर्मण्यतन्द्रितः. याचा अर्थ असा होतो की मी स्वतः ईश्वर आहे, मी स्वतः ईश्वर असून सावधान होऊन कर्म करतो. भगवंत काय म्हणतात, मी ईश्वर आहे तरी सावधानतेने कर्म करतो. कर्म करताना मी कुठलीही घाई करत नाही. म्हणून भगवंतानी जे जे केलं ते सक्सेस झालं, यशस्वी झालं. अशी योजना त्यांनी आखली आणि ती नाही झाली असं झालंच नाही. कारण त्याच्या मागे सावधानता आहे. आम्ही कर्म करतो पण सावध नाही करत. आपण करायचं म्हणून करतो आणि नंतर विचार करतो. केल्यानंतर एकदा का गोष्टी घडली का त्याच्यात परत सुधारणा होईल का. म्हणून तुम्ही कर्म करताना करण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. मग भगवंत इथे म्हणतात या श्लोकामध्ये, मी स्वतः ईश्वर आहे आणि मी काय करतो, कर्म करताना सावधानता बाळगतो. म्हणून तुम्ही सुद्धा कर्म करताना काय पाहिजे, सावधानता बाळगली पाहिजे. त्याच्यानंतर मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. आता मी जर का कर्म करू नाही तर काय होईल, सर्व मनुष्य माझं अनुकरण करते. मला वास्तविक काही कर्तव्य नाही आहे. कालचा विषय आपला हा झालेला आहे ते की भगवंताला कुठलंही कर्तव्य नाही तरी भगवंत कर्म करतो. का कर्म करतो, कारण आम्हाला धडा शिकवायचा आहे. म्हणजे तुम्हाला आम्हाला करायचं आहे कर्म, आहे की नाही. ते कर्म कसं केलं पाहिजे. भगवंताने जर का कर्म केलं नाही बरोबर तर आपण काय करणार, मग आपण नाही करू शकत. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक धडा दिलेला आहे कर्म कसं करायचं. ह्या श्लोकामध्ये एकूण 6 मुद्दे आहेत. 6 मुद्दे आपण कर्म करताना वापरलं पाहिजे, तेव्हा आपले कर्म ही पूजा होऊन जाईल. कर्म करणं म्हणजेच यज्ञ करणं आहे. दररोज आपण कितीतरी प्रकारचे यज्ञ करत असतो. सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करतो. आंघोळ करणं हा सुद्धा यज्ञ आहे. हाय पाटील साहेब, बरोबर ना. तुम्ही आंघोळ एकदा पाणी टाकलं समजा डोक्यावर, ओम नमः शिवाय असं म्हटले आणि सर्व नद्यांची, म्हणजे जेवढे तुम्हाला नद्यांची नावं घेता येईल, गंगा, सरस्वती, यमुना, जमुना, तापी, वैतरणा, भासा,
बाणगंगा, पंचगंगा, पाताळगंगा, फाल्गुनी गंगा पण आहेत पुढे गयामध्ये. ह्या नद्यांची नावं घेतलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही नद्यामध्ये स्नान करून आले. बघा, मानस पूजा सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक कर्मामध्ये यज्ञ आहे, तो आपण साधला गेला पाहिजे. आता याच्यामध्ये 6 मुद्दे आहेत. कुठले कुठले कर्म करताना भगवंत काय म्हणतात की सावधानता पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट एकाग्रता पाहिजे. कर्म करताना एकाग्रता नसेल तर ते कर्म योग्य होणार नाही. आता स्त्रिया रोजच कर्म करतात, स्वयंपाक करतात. स्वयंपाक करताना एकाग्रता नाही राहिल्या तर काय होतं, कधी कधी मग मीठ विसरून जातं. समजा मालिका बघत स्वयंपाक केला तर वाट लागली त्या स्वयंपाकाची, आणि तेच स्वयंपाक जर का भगवंताचं भजन लावून केलं तर त्याच्यामध्ये एकाग्रता होते आणि तो स्वयंपाक काय होतो, प्रसाद तयार होतो. पुढे बघा, नंतर आचरण पाहिजे. ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरड्या पाहिजे. आपण म्हणजे भगवंताने आधी आचरण केलं आणि मग सांगितली गीता. म्हणून जो श्रेष्ठ पुरुष आहे त्याचं काय पाहिजे, आचरण. बघा, आपल्याला हे 2 देवाने पाय दिलेले आहेत. तुम्ही एकाच पायाचा वापर केला तर कसं होईल, चालता येईल का तुम्हाला? एक पाऊल ज्ञानाचं आहे आणि दुसरं पाऊल आचरणाचं आहे. तुमच्याकडे ज्ञान आहे पण आचरण नाही. एकदा कीर्तनकारामध्ये एकाने असं आमच्या गुरुनेच दृष्टांत सांगितला, तो तुम्हाला माझा आठवला म्हणून सांगितलं आचरणावरून. ते म्हटले की म्हणे मी एका ठिकाणी सप्त्याला कीर्तनाला गेलो आणि तिथे काय झालं, त्याने कालचा जो बाबा होते त्यांनी फार चांगलं कीर्तन केलं हो. मग चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगलं कीर्तन केलं ना. पण आहे ना, पण काय झालं, पण आला की संपलं, काहीतरी मेघ आहे त्याच्यामध्ये. पण आम्हाला त्याचं आचरण नाही आवडलं. म्हणजे त्या बाबाचं आचरण आम्हाला आवडलं नाही. मी म्हटलं तर काय, मी ऐकलं म्हणे ते महाराज म्हणे, पण योगायोगाने दुसऱ्या दिवशी तो महाराज मला रस्त्यातच भेटला म्हणे प्रवासामध्ये. मग सहज विषय निघाला असं तसं. मग म्हणे का हो, ते लोक असे म्हटले की काल कीर्तन चांगलं झालं पण तुमचं आचरण काय त्यांना आवडलं नाही, असे म्हटले का? म्हणे म्हणे काय म्हणे बाबा, आपण डबल लोड घ्यायचा का? म्हणे डबल लोड मला काय समजलंच नाही. तर म्हणे सांगायचं आपणच आणि वागायचं पण आपणच का? म्हणे सांगायचं आपण आणि वागायचं यांनी. मग ते चांगलं आहे का? म्हणून आचरण जैसा म्हणजे जसा बोलेल तसा जो चालेल, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. तर आचरण कर्म करताना काय पाहिजे, चांगलं पाहिजे. पुढे काय म्हणतात भगवंत, निष्कामता पाहिजे. कुठलंही कर्म करताना तुम्ही निष्काम भावनेने ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. सातत्य फार महत्त्व आहे कर्म करताना. समजा आपण नियम केला, सकाळी उठल्यानंतर रामरक्षा म्हणणं किंवा हनुमान चालीसा म्हणणं किंवा काही कुठला जो जप आहे स्वामी समर्थ किंवा काही जो काय आपल्याला दिला असेल गुरूंनी, त्याच्या आपण कमीत कमी 11 माळा म्हणणे करणे आणि सगळं एक अर्धा तास तरी आपला नियम करणे. हे केल्यानंतरच आपण चहा पाणी घ्यायचं आहे. हे आपण केलं पण सातत्य पाहिजे. आज केलं जाऊ दे आता काय ते नंतर काय मग त्याला काही अर्थ नाही. म्हणजे कर्म करता तुम्ही पण सातत्य नाही. मग भगवंत इथे म्हणतात की कर्म करताना सातत्य पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की कर्मण्य. कर्मण्य म्हणजे निष्क्रियता. आता मी काहीच नाही करणार हे म्हणणं सुद्धा काय बरोबर नाही. बघा, आपण म्हटलं की आता नाही बस 60 वर्ष झालं माझे, मी आता रिटायर झालो, मी आता काहीच नाही करणार, तर ते सुद्धा बरोबर नाही. अहो तुम्ही आता, तुम्हाला संधी आहे नातवामध्ये रमवायची. तुमचं बालपण हे नातवामध्ये बघायची तुमची संधी आहे. मग काय होतं माहिती आहे का? बघा पाटील साहेब,
टाळी एका हाताने वाजत नाही, मग संघर्ष तयार होतो. जर का आपण नवीन पिढीमध्ये त्यांच्या पोटात घुसून जर का राहिलो तर काहीच तक्राराला जागा होणार नाही. तर अशा पद्धतीने ही जे कर्म आहेत ही कर्म केली पाहिजे. आपण कर्म करतो पण हे पॉईंट नाही लक्षात येत आपल्या. त्याच्यामुळे आपल्याला कर्म करताना आनंद नाही प्राप्त होत. तर तुम्हाला आम्हाला आनंद जर का शोधायचा असेल तो आपल्यामध्येच आहे. तो काय बाजारात विकत मिळत नाही. तुका म्हणे तुम्ही घ्या रे आनंदाचे लाडू, नका वाहू नका तडफडू रे तुम्ही, तडफडू नका तुम्ही आनंदाचा लाडू घ्या. आनंदाचा लाडू नाही मिळणार तुम्हाला पुढे बाहेर. हा आपल्यामध्येच आहे. हा आपण तो शोधला पाहिजे, आपण केला पाहिजे. तर याच्यामध्ये ज्ञानोबा राय आता काय म्हणतात ते आता बघू आपण. बघा 164 क्रमांकाची ओवी आहे. परे स्वधर्मी वर्ते कैसा, साकांशुका होय दैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया. तर ज्ञानोबा इथं आपल्याला स्वधर्म कसा करायचा ते सांगताय. स्वधर्म करता कसं करायचं स्वधर्म, जैसा साकांशू का होय जैसा. साकांशू म्हणजे सकाम कर्म करणारा. कुठलंही कर्म करताना मला काय भेटेल, मेरा क्या मेरा क्या मेरा, माझं काय, मी करतोय तर मला काय भेटेल, ही झाली सकामता. तर ज्ञानोबा राय म्हणतात चालेल सकामता तर सकामता ईश्वराला पोचत नाही. परंतु ती सकामता करता 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 मग आपल्याला निष्कामता करता येईल. पण तुम्ही सकामताच केली नाही तर तुम्ही निष्कामपर्यंत कसं काय पोचणार आहे की नाही. आपलं आधी पोटच नाही भरलं तर आपण ढेकर कधी देणार. पोट भरल्यानंतर ढेकर मिळणार आहे. मग आधी पोट तर भरायला पाहिजे, आधी पोटच नाही. आणि आपण म्हणजे नुसतं बोलाचं भात आणि बोलाचं कढी होते का. आपण स्वतः तृप्त झालं पाहिजे तेव्हा आपण म्हणू की हा आता बस झालं आहे की नाही. तर कळलं ना मला तुम्हाला. सकाम करता करता निष्कामता आहे की नाही. बघा एखादा शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांना शिकवण्यातून पैसे पण घेतो. पण काही वेळेला काही गरीब मुलं पण त्याच्या क्लासमध्ये येतात तेव्हा तो त्यांच्याकडनं फी घेत नाही. त्याला असं जाणीव होते अरे मी पण गरीब होतो एका दिवशी, मला पण पैसे नव्हते माझ्या पालकांना द्यायला. तर मग तो काय करायला लागतो, 5 मुलं तरी तो फुकट शिकवतो. 50 मुलाकडनं फी घेतो पण काही का होईना 5 मुलं तरी तो काय करतो, निष्कामतेने शिकवतो. आणि तीच पुढं मुलं काय करतात, करिअर करतात. लक्षात ठेवा. आणि त्याचं पुण्य याला मिळतं. म्हणजे निष्कामता कधीच वाया जात नाही. लक्षात ठेवा. पुढे बघा आता. ते भूतजात सकळ असे आम्हाचे अधीन केवळ, तरी न व्हावे बरळ मनोनिया. मग भगवंत असं म्हणतात अरे सर्वजण तर आमच्याच कर्माचं अनुकरण करतात आणि ते आमच्या अधीन आहेत. समाज हा आमच्या अधीन आहे आणि आम्ही जसं कर्म केलं तसंच ते करणार आहे. आणि मग समाजामध्ये विसंगती होऊ नये म्हणून आम्ही काय करतो, कर्म करतो. वास्तविक पाहता कर्म करण्याची त्यांना गरज नाही. देवाला काय कर्माची गरज आहे, संतांना काय कर्माची गरज आहे. पण त्यांनी करून दाखवलं की तुम्ही असं वागा, तुमच्याही जीवनामध्ये असा बदल होऊ शकतो. बघा संत म्हणजे काय, आपल्यासारखेच आहेत. आपल्याला जसे 2 डोळे आहेत त्यांना पण 2 डोळे आहेत, 2 हात आहेत. बघा त्यांनी अवतारी पुरुष होते. हे रामदास स्वामी, परत कुठलेही म्हणजे महात्मे जे घेतले, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, हे सगळे अवतारी पुरुष होते. पण त्यांनी मी अवतारी आहे असा कुठेही भाऊ दाखवला नाही. ते तुमच्या आमच्यासारखेच राहिले, तुमच्या आमच्यासारखंच
सांसारिक राहिले. त्यांनी संसार केला, काहींनी नाही केला, काहींनी केला. आता ज्ञानेश्वर महाराजांना तिथं ब्रह्मचारीच होते, रामदास स्वामी पण ब्रह्मचारी होते. पण तुकोबा राय जे आहेत, तुकाराम महाराज, ते आपले तुमच्यासारखे प्रपंचक होते. आणि त्यांनी प्रपंच करता परमेश्वर कसा मिळवावा हे आम्हाला दाखवून देतो, आहे की नाही. तर अशाप्रमाणे आजचा हा संवाद झाला आपला. आणि उद्या आहे कर्तव्य कर्म न केल्यास संसारामध्ये अजारकता होईल. संसाराची जी घडी बसलेली आहे ती विस्कळीत होऊन जाईल असं भगवंत म्हणतात. म्हणून कर्म करणं फार महत्त्वाचं आहे. हे उद्याच्या श्लोकामध्ये करू आपण. उद्या म्हणजे सोमवारी. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सपसंत. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दान हे लेखांचे व्यंकटे सांडो दया सत्कर्म रते वाढो भूता परस्परे पडो महेंद्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वधर्म सूर्य वाहो जो जेवांशील तू ते लावो प्राणिजात वर्ष सकळ मंगळे ईश्वर निष्ठांचे मांदे आळे अनवरत भूमंडळी भेट तू बुधा तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे घाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमजे अलांछन मार्तंड जे तापहीन तेही सर्वाय सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी ते लोकी भजते दो आदिपुरखे अखंडित आणि ग्रंथ विजये विशेष लोकीये दृष्टादुष्ट विजय होवावे जी एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला येणे वरे ज्ञान देऊ सुखिया येणे वरे ज्ञान देऊ सुखिया. हरि ओम शांती शांती.